नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDCच्या हद्दीला लागून असलेला तळवडे येथील IT पार्क परिसर बुधवारी दिनांक 25 जून रोजी सकाळी एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. डाऊनटाऊन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला आणि एक पुरुषाचे मृतदेह मिळून आले आहेत. हे प्रकरण खुनाचे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगला सूरज टेंभरे वयवर्ष 30 राहणार अमरावती आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वयवर्ष 55 राहणार अकोला अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही चाकण MIDC परिसरात वास्तव्यास होते. बुधवारी सकाळी त्यांचे मृतदेह निदर्शनास येताच नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. मात्र या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुणे-नाशिक महामार्गावर चाकणमधील वाहतूक कोंडी आणि यात सातत्याने होणारे अपघात हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. बुधवारी असाच एक अपघाताचा आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. चाकणमधील आंबेठाण परिसरात PMPML बसचा रिक्षाला धक्का लागला. त्यानंतर नुकसान भरपाईची मागणी आणि त्यावरून सुरू झालेल्या भांडणात बस चालक आणि रिक्षा चालकांत हाणामारी झाली. सरकारी वर्दीचा आधार घेणाऱ्या बस चालकांची अरेरावी यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. आळंदीजवळील चऱ्होली येथे एका विहिरीतून 17 वर्षीय मुलीचा मृतदेह काढण्यात आला. वैष्णवी इंगवले वयवर्ष 17 राहणार 24वाडी असे या मुलीचे नाव आहे. वैष्णवीचे पालक बुधवारी 25 जून रोजी दुपारी पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाली असून तिची ओढणी एका विहिरीच्या बाजूला आढळली असल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. 45 फूट पाण्याने भरलेल्या विहिरीत शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. विहिरीत 45 फूट पाणी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने मुलीचा शोध घेतला. पाण्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मंगळवारी मुलीचा घरच्यांसोबत वाद झाला असल्याची माहिती असून पोलीस तपास करत आहेत. खेड तालुक्यातील खरपुडी बाकी परिसरात वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे. बिबटे, तरस, राष्ट्रीय पक्षी मोर हे नागरिकांना सकाळी दर्शन देत असल्याचे स्थानिक नागरिक आणि या भागात सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे. तुम्ही तरस या प्राण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अगदी 10 फुटावरती आम्ही त्याच्या होतो, तरी त्याने आमच्याकडे हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. याचा अर्थ आपण जर त्या वन्य प्राण्यांना काही त्रास दिला नाही तर तेही आपल्याला काही जीवितहानी पोचू शकत नाही. आज तरच काल बिबट्याही पाहिला होता. रोज मोरांचं दर्शन होतंय. लोकमतचे पत्रकार रावशेठ मांजरे कायम त्यांच्या कॅमेऱ्यात हे सर्व काही चित्रित करत असतात. आणि ज्ञानोबा तुकोबांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. आणि लवकर वरून राजाचं आगमन झाल्यामुळं निसर्ग चारही दिशांना मुक्त रंगाची उधळण करताना आपल्याला दिसत आहे. यातून एक संदेश द्यावासा वाटतो, झाडे लावूया, झाडे जगूया आणि निसर्ग वाचूया. खेड तालुक्यातील रेटवडी परिसरातील सातकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मंथन परीक्षेत सिया संदीप भोगसे ही राज्यात दुसरी तर संस्कृती रामचंद्र मराठे राज्यात तिसरी आली आहे. या मुलींचे आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे. चाकण तालुका खेड येथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची रात्री अचानक बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची वरिष्ठांच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या बदलीनंतर विदर्भातून आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी बुधवारी 25 जून रोजी सकाळी चाकण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना चाकण परिसरातील गुन्हेगारी, अवैध धंद्यांचे स्तोम, अवैध धंदे चालकांचा पोलीस ठाण्यातील मागील काळात वाढलेला वावर या सर्व गोष्टी रोखण्याचे दिव्य पेलावे लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात अग्रगण्य बँक म्हणून लौकिक असलेल्या राजगुरुनगर बँकेच्या नूतन अध्यक्षांची निवड 1 जुलै 2025 रोजी होणार आहे. राजगुरुनगर बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या राजीनाम्यानंतर बँकेच्या प्रगतीची घोडदौड कायम ठेवण्यासाठी बँकेला सक्षम व कार्यक्षम अध्यक्षांची गरज आहे. अध्यक्षपदासाठी राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे आणि सागर पाटोळे इच्छुक आहेत. राजेंद्र सांडभोर यांनी 2 वेळा यशस्वीपणे अध्यक्षपद भूषवले आहे. ते अनुभवी आणि अभ्यासू आहेत. तर विजया शिंदे यांनी एकदा अध्यक्षपद भूषवले आहे, मात्र त्यांना 6 महिने कार्यकाळ मिळाला होता.
सागर पाटोळे हे एकदा उपाध्यक्ष झाले होते, त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदावर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड तालुक्यातील निघोसे गावात हिंद केसरी धिंगाण्या बैलाचा वाढदिवस अगदी थाटामाटात घरच्या सदस्याप्रमाणेच साजरा करण्यात आला. निघोसे तालुका खेड या गावचे ग्रामपंचायत सदस्य कोंडीभाऊ येळवंडे यांच्याकडे हा बैल 18 वर्षांपासून आहे. अनेक घाटामध्ये त्यानं आपल्या मालकाचे नाव गाजवलंय. त्यामुळे मालक देखील अशा प्रकारे आपल्या लाडक्या बैलाचे ऋण व्यक्त करत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर भागात प्रशस्त काम झालंय, मात्र या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार असतो, त्यामुळे अपघातांची शक्यता आता निर्माण झाली असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. राजगुरुनगर बायपास भागात महामार्गावरील दिवे कायमच बंद असल्याचं शुभम टावरे यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय. चाकण परिसरातील लाखो शेतकऱ्यांच्या सेवेत असलेल्या चाकण पशुवैद्यकीय दवाखान्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. चाकणमधील तळेगाव चौकात असलेला हा दवाखाना रस्ते उंचावर गेल्यानं अक्षरशः खड्ड्यात गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गुरांना या ठिकाणी उपचारासाठी आणणं आणि उभे करणं कठीण झालंय. त्यातच संरक्षण भिंत नसल्यानं रात्रीच्या वेळी या आवारात मद्यपी आणि गरजुल्या मंडळींचा वावर असतो. चहूबाजूंनी उंचवटा असल्यानं पावसाचं पाणी या ठिकाणी भरतं. चाकण वाहतूक शाखेची तळेगाव चौकातील चौकी या ठिकाणी उंच चौथरा करून उभारल्यानं त्यांच्या टाक्यांचे पाणी देखील याच आवारात सोडलं जातं. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन इमारत उभारण्याची आता गरज आहे. मात्र तोपर्यंत किमान या रुग्णालयास संरक्षण भिंत उभारून मद्यपींचा वावर कमी करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन आणि चाकण पालिका प्रशासन यांना विनंत्या करून सुद्धा याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकास थोरले बाजीराव पेशवे नाव द्या, ब्राह्मण सभेची मागणी. पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक असे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र ब्राह्मण सभा महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संस्थेने केली आहे. या मागणीस खासदार मेघाताई कुलकर्णी यांनीही जाहीर पाठिंबा दिला असून त्यानंतर आता संस्थेने अधिकृत पत्राद्वारे रेल्वे मंत्र्यांना संबोधित करून हा प्रस्ताव मांडलाय. 25 जून 2025 रोजी संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधनी यांनी रेल्वे मंत्री भारत सरकार यांना पाठवलेल्या निवेदनात थोरले बाजीराव पेशवे यांचे पुणे शहराशी असलेले ऐतिहासिक नाते आणि राष्ट्र निर्माणातले योगदान अधोरेखित केले आहे. थोरले बाजीराव पेशवे हे केवळ मराठा इतिहासातील नव्हे तर अखिल भारतीय पातळीवरचे तेजस्वी सेनापती होते. पुणे येथून त्यांनी पेशवाई सत्तेची धुरा सांभाळत स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. उत्तर हिंदुस्थानात मराठा साम्राज्य नेण्यात त्यांचे भरीव योगदान राहिले. त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुण्यातील रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देणे ही ऐतिहासिक कृतज्ञता ठरेल, असे संस्थेचे मत आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे. ब्राह्मण समाजातील विचारवंत, इतिहासप्रेमी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या मागणीला पाठिंबा वाढत असून या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा संस्था व्यक्त करत आहे. दरम्यान या मागणीनंतर काही पक्ष संघटनांनी तीव्र आक्षेप घेत पुण्यात फलक लावले आहे. पुण्यातील बुधवार पेठचे देखील नाव बदला आणि मस्तानी पेठ नाव द्या अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर लिहिलेल्या मजकुरावरून महाराष्ट्र ब्राह्मण सभा आक्रमक झाली आहे. मराठा इतिहासातील पराक्रमी आणि निष्ठावान स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्तानीबाई यांचा कथित अपमान करणाऱ्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्र ब्राह्मण सभेकडून फलक लावणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. कोथरूडची बाई ही अपमानास्पद टिप्पणी असल्याचे ब्राह्मण सभेचे म्हणणे आहे. पुणे रेल्वे स्थानकाचे नामकरण थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने व्हावे अशी मागणी राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेघाताई कुलकर्णी यांनी नुकतीच रेल्वे विभागाच्या बैठकीत केली होती. यानंतर समाज माध्यमांवर व पुणे शहरात काही ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ व अर्वाच्य भाषेत वैयक्तिक, जातीय व लैंगिक टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले. या प्रकाराचा निषेध करत अनेक ब्राह्मण संघटनांनी आणि सामाजिक संस्थांनी पोलिसात तक्रार केल्या. आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील लक्ष घालून संबंधितांवर तातडीने चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना नव्या स्वरूपात. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत 2025-26 साठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली आहे.
2022 पासून राबवलेल्या जुन्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर आता ही योजना नवीन मॉडेलनुसार राबवली जाणार आहे। केंद्र सरकारनेही या मॉडेलसाठी मान्यता दिली आहे। ही सुधारित योजना खरीप 2025 आणि रब्बी 2025-26 हंगामासाठी 1 वर्षाकरिता लागू केली जाणार आहे। त्यासाठी 12 जिल्हा समूहांसाठी निवडलेल्या विमा कंपन्यांना अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या योजनेत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे झालेल्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणे, शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकवणे, विशेषतः गंभीर नुकसान झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी कर्ज पुरवठा नियमित ठेवणे आणि शेती उत्पादनातील धोके कमी करत अन्न सुरक्षा, पीक विविधता व स्पर्धात्मकतेला चालना देण्याचा प्रयत्न आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आळंदी ते पंढरपूर असा प्रवास सुरू आहे। यामध्ये अनेक जण विविध स्वरूपांच्या सेवा वारकऱ्यांच्या करताना दिसत आहेत। ज्ञानोबा तुकाराम विश्वभ्रमण दिंडी या संस्थेच्या वतीने मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा मानत वारकरी भाविकांमध्ये पांडुरंग पाहत ते मोफत प्राथमिक आरोग्य उपचार सेवा देत आहेत। या सोहळ्यात काही डॉक्टर वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे। वारीत चालताना ठेच लागली किंवा पडून कोणी जखमी झाले तर प्राथमिक उपचाराची गरज भासते। जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तात्पुरती काळजी आणि इजा वाढू नये म्हणून उपाययोजना आवश्यक असते। हेच प्राथमिक आरोग्य उपचार सेवा काही डॉक्टरांकडून वारीसोबत जाऊन दिली जाते। या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। सर्दी, थंडी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी बाबत गोळ्या औषधे देखील देण्यात येत आहेत। खेड तालुक्यातील कुरोळी येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर चालत असणारी विठ्ठल रुक्मिणीची सांप्रदायिक दिंडी वरवण ते ओंडवडी गवळ्याची गाव येथे पायी मुक्कामी आहे। गुरुवारी सकाळी बारामती येथे मुक्कामी जाणार आहे। कुरोळीच्या दिंडीत 350 वारकरी भाविक भक्त सहभागी झाले आहेत। विठ्ठल रुक्मिणी सांप्रदायिक चॅरिटेबल ट्रस्टची दिंडी क्रमांक 206 आमच्या दिंडीमध्ये एक जवळपास 150 लोक आज सगळ्यात या ठिकाणी आहेत। महाळुंगे इंगळे भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। यात वाहने अडकून आणखीनच वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत असल्याचे अनेक ठिकाणी स्वतः ट्रॅफिक वार्डन मंडळी खड्ड्यांमध्ये वाहने अडकू नयेत याची खबरदारी घेताना दिसत आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 जून 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही मध्यम प्रमाणात झालेली, परंतु त्याला गिराईक सुद्धा आज रोजी चांगल्या प्रमाणात आहे। आज रोजी कोबी असेल, कोबी 15 ते 18 रुपये किलो झालेली, फुलावर असेल, फुलावर 20 ते 25 रुपये किलो झाली, वांगी 50 ते 55 रुपये किलो झालेले, टमाट्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत। टमाटे 8 ते 15 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे कारली असेल, कारली सुद्धा 50-55 रुपये किलो आहे। गवारी 80 ते 90 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 20 ते 22 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। शेवगा 60 ते 70 रुपये किलो आहे। मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे। दोडका सुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 100 ते 110 रुपये किलो आहे। वालवर सुद्धा 80 ते 90 रुपये किलो आहे। चवळी 30 ते 40 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे। राजमा असेल, राजमा 100 ते 110 रुपये किलो आहे। पावटा सुद्धा 100 ते 120 रुपये किलो आहे। भेंडी असेल, भेंडीचे भाव थोडे वाढलेले आहेत। भेंडी 55 ते 60 रुपये किलो झालेले। गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे। घोसाळी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले। बीट असेल, बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे। काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पापडी सुद्धा असेल, पापडी 80 ते 90 रुपये किलो झालेले। वटाणा 100 ते 120 रुपये किलो झालेला आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 20 ते 22 रुपयाला गड्डी झालेली। त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 5 ते 7 रुपयाला गड्डी आहे। पालकाचे भाव थोडे वाढलेले आहेत। पालक 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेले। त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।